इनसाइड द ॲटम या संदर्भात आपलं नेक्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करू। आता एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय लर्न केलं हे थोडस रिवाइज करू। आपण पाहिलं की सेंटरला ॲटमच्या काय प्रेझेंट असतो, न्यूक्लियस, आणि त्याच्या सभोवताली एक विशिष्ट काय असतात, कक्षा असतात, ज्यांना आपण काय म्हणलो होतो, शेल म्हणलो होतो। काय म्हणलो होतो, शेल। आता ह्या ज्या कक्षा आहेत त्या शेलला आणखीन एक शब्द होता आपल्याकडे, काय होता, ऑर्बिट। आणि जिथं ॲटमचं सर्वात जास्त मास एकवटलेलं असतं त्या सेंट्रल पार्टला काय म्हणलो होतो आपण, न्यूक्लियस। या न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनवर कोणताच नाही, म्हणजे चार्जलेस किंवा न्यूट्रल। आणि विशिष्ट कक्षेमध्ये फिरणारे काय असतात, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स। ई स्टँड फॉर इलेक्ट्रॉन। आणि इलेक्ट्रॉन हे सातत्यानं काय होत असतात, रिव्हॉल्व करत असतात, फिरत असतात। आता आपण हे पण पाहिलं होतं की इलेक्ट्रॉनचं मास हे हायड्रोजनच्या ॲटमच्या एका मास पेक्षा 1800 पटीने काय आहे, कमी आहे। त्यानंतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे काय म्हणतो आपण, न्यूक्लियॉन्स। काय म्हणतो आपण, न्यूक्लियॉन्स। आज आपल्याला जी पहिली कन्सेप्ट शिकायची आहे ती आहे ॲटॉमिक नंबर। काय आहे, ॲटॉमिक नंबर। आता हे जे ॲटॉमिक नंबर काय आहे त्याला जर आपल्याला सिंपली डिफाइन करायचं असेल तर पहा, नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन इज नोन एज द ॲटॉमिक नंबर। म्हणजे एक तर ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा उदासीन ॲटम, न्यूट्रल ॲटम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, याला काय म्हणायचं, ॲटॉमिक नंबर म्हणायचं। ॲटॉमिक नंबर जे आहे ते आपण कशाने डिनोट करतो, झेड या इंग्रजी अक्षराला काय करत असतो, डिनोट करत असतो। आता हा जो ॲटॉमिक नंबर आहे या ॲटॉमिक नंबरचं एक वैशिष्ट्य आहे की याचं कोणतंही रिलेशनशिप हे न्यूट्रॉनशी आहे का, नाही। येते लक्षात। तर ॲटॉमिक नंबर एक तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो। आणि त्या ॲटॉमिक नंबरला आपण कशाने रिप्रेझेंट करायचं, झेड न रिप्रेझेंट करायचं। जसं की एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर Na ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे, सोडियम। ठीक आहे। आता सोडियम जे आहे तर सोडियम मध्ये पहा, प्रोटॉनची संख्या आहे 11, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 11, न्यूट्रॉनची संख्या आहे 12। असं हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, सोडियमचं वैशिष्ट्य आहे। मग आता मला सांगा, सोडियमचा जर आपल्याला ॲटॉमिक नंबर लिहायचा असेल तर आपण किती लिहिणार, आपण तो 11 लिहिणार। 12 लिहिणार का, कारण न्यूट्रॉनच्या नंबर्सवर ॲटॉमिक नंबर डिपेंड आहे का, नाही। ॲटॉमिक नंबर हा कोणावर डिपेंड आहे, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे। आणि त्यामुळं जो ॲटॉमिक नंबर लिहू आपण सोडियमचा तो किती असेल, 11। हे तर क्लिअर झालं। आता याच केसेस मध्ये आपल्याला आता दुसरी एक कन्सेप्ट बघायची आहे, ते आहे ॲटॉमिक मास। काय शिकायचं आपल्याला, ॲटॉमिक मास, ज्याला मराठीमध्ये अणुवस्तुमानांक म्हणतात। काय म्हणतात, अणुवस्तुमानांक। हा जो आहे ना ॲटॉमिक नंबर त्याला मराठीमध्ये अणुक्रमांक म्हणतात। ओके। आणि हा आहे ॲटॉमिक मास। आता ॲटॉमिक मास नंबर जे आहे ते इंग्रजी ए अक्षराने दाखवतात। कोणत्या अक्षराने दाखवतात, ए अक्षराने दाखवतात। आणि ए चा एक फॉर्म्युला आहे पहा,
ए चा फॉर्म्युला आहे P+N म्हणजे ऍटॉमिक मास अणुवस्तुमानांक काय आहे तर P+N म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर आपण बेरीज केली तर त्याच बेरजेला काय म्हणायचं अणुवस्तुमानांक. सो atomic number is atomic mass is nothing but it is the addition of number of protons and number of neutrons present in the nucleus of atom. अणूच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या याला म्हणायचं अणु वस्तुमानांक, ज्याला कोणत्या इंग्रजी अक्षरात दाखवलं आपण ए. जसं की आता आपल्याला ऍटॉमिक नंबर कोणाचा करायचा आहे सोडियमचा ऍटॉमिक मास नंबर करायचा. सांगा आता सूत्र काय आहे P+N है ना. एक्झाम्पल कोणाचं गेलो आपण सोडियमचं. मग सोडियमचं सांगा प्रोटॉन किती आहे 11, त्यानंतर न्यूट्रॉन किती आहेत 12. 11 आणि 12 यांची बेरीज करा. ही बेरीज किती आली 23. आणि म्हणून येथे लक्षात की ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर जे आहे या दोघातला फरक लक्षात आला. ऍटॉमिक नंबर काय बरं एक तर प्रोटॉनची संख्या घ्या जी केंद्रकामध्ये प्रेझेंट आहे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या घ्या. जसं की प्रोटॉन पण सोडियम मध्ये किती होते 11, इलेक्ट्रॉन पण किती आहे 11 आणि दॅट्स वाय ऍटॉमिक नंबर झेड ना आपण दाखवलं आणि सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आला 11. पण जेव्हा आपण ऍटॉमिक मास विचार केला तर ऍटॉमिक मास ही कशाची ऍडिशन आहे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. सो 11 प्रोटॉन होते सोडियम मध्ये आणि 12 न्यूट्रॉन होते, त्यांची ऍडिशन केली किती आली 23. आता याचं कोणत्याही ऍटमचं रिप्रेझेंटेशन करताना काय करायचं माहितीये का आपण सिम्बॉल घ्यायचा एक्स म्हणजे त्या एलिमेंटचा काय असतो सिम्बॉल असतो. सिम्बॉल नंतर काय करायचं आपल्याला हे जे इथलं टोक आहे ना लोअर केस म्हणू त्याला आपण, तर या ठिकाणी आपल्याला ऍटॉमिक नंबर लिहायचा. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय लिहायचं आहे झेड. आणि त्यानंतर इथं काय करायचं आपल्याला वरच्या अप्पर केस मध्ये काय लिहायचं आहे ऍटॉमिक मास नंबर लिहायचं. आणि हा जो एक्स आहे हा मूलद्रव्याचा काय असणार आहे सिम्बॉल असणार आहे. काय असणार आहे सिम्बॉल. येते लक्षात आम्ही इथं 3 गोष्टी काढलेल्या आहेत. मोठ्या इंग्रजी अक्षरानं जे तुम्ही दाखवता एक्स मी इथं दाखवला तर एक्स हे काय आहे त्या एलिमेंटचं काय असेल ते सिम्बॉल. जसं की हायड्रोजनचं सिम्बॉल आहे एच संज्ञा म्हणून आपण त्याला हे की नाही बरोबर. मॅग्नेशियमची Mg आहे तसं ए जो आहे हा काय आहे ऍटॉमिक नंबर. काय आहे ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक मास नंबर. इथे ऍटॉमिक मास करतो मी त्याला. हे काय आहे ऍटॉमिक मास. इथं सांगितलं मी तुम्हाला पहा हे काय असतं ऍटॉमिक मास. आणि जो झेड आहे झेड काय आहे बरं ऍटॉमिक नंबर. मग आता मला सांगा आपल्याला सोडियमला रिप्रेझेंट करायचं आहे. सोडियमला रिप्रेझेंट करताना काय करणार आपण बरं पहा मी इथं Na हे सिम्बॉल लिहिलं. लोअर केस मध्ये झेड आहे. झेड म्हणजेच काय सांगा ऍटॉमिक नंबर. सांगा सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11. तो खाली तुम्ही लिहायचा. आणि सोडियमचा ऍटॉमिक मास आताच काढला आपण किती आलं होतं 23. ते अप्पर केस मध्ये लिहायचं. म्हणजे असं रिप्रेझेंटेशन जर तुमच्या समोर आलं की तुम्ही याचं रीडिंग कसं करणार की दिलेला ऍटम संज्ञा आहे Na म्हणजे तो कोण आहे सोडियम. लोअर केस मध्ये 11 लिहिलेले आहे म्हणजे याचा ऍटॉमिक नंबर किती दिलेला आहे 11 आणि 23 हे त्याचं काय आहे ऍटॉमिक मास आहे. ओके असं रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवायचं. आता अजून एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ.
आता आपल्याला पुढे जे शिकायचं आहे तिसरी कन्सेप्ट आपली, तर ते आहे पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ज्याला मराठीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणतो आपण. आता या अगोदर आपण एक रेफरन्स एलिमेंट घेतला होता, कोणता? या अगोदरच्या लेक्चर मध्ये पोटॅशियम. आता आपण एक्झाम्पल कोणाचं घेतलं होतं? सोडियमचं. आता आपण अॅल्युमिनियमचं एक्झाम्पल घेऊ. कोणाचं एक्झाम्पल घेऊ? अॅल्युमिनियम. पहा आता एक्झाम्पल अॅल्युमिनियम, ज्याची संज्ञा काय आहे? Al. आता याचं एक वैशिष्ट्य पहा काय आहे अॅल्युमिनियमचं. याच्या मध्ये एकूण किती कक्षा आहे? 3 कक्षा आहेत. अॅल्युमिनियम मध्ये किती कक्षा असतात? 3 कक्षा असतात. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की अॅल्युमिनियमचा झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर देत नाही मी तुम्हाला, प्रोटॉनची नंबर देतो. ठीक आहे. अॅल्युमिनियम मध्ये पहा प्रोटॉनचे जे नंबर आहेत ते आहेत समजा 13 आहेच ते. इलेक्ट्रॉन जे आहे ते आहे 13. ओके. आता त्यानंतर जी न्यूट्रॉनची संख्या आहे ती न्यूट्रॉनची संख्या आहे 14. ठीक आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते म्हणजे आपल्याला एक नियम मी तुम्हाला यावर सांगितला होता. कोणता नियम सांगितला होता? की ज्या कक्षा आहेत त्या कक्षा किती असतात बरं? 4 कक्षा सांगितल्या होत्या मी तुम्हाला. शेल किती सांगितल्या होत्या? 4. पहिली शेल कोणती असते? के. दुसरी L, तिसरी M आणि चौथी N. आणि याचा एक फॉर्म्युला दिला होता मी की 2n². हा काय असतो? फॉर्म्युला असतो. मग त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात हे आपल्याला इथं काढायचं होतं. पाहता के कक्षा जी आहे ना, के कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? फक्त 2. बरोबर, त्याविषयी पाहिलं होतं आपण. नंतर L ही दुसरी कक्षा आहे. इथं आपण घेतले होते 8. M कक्षेमध्ये 18 आणि N कक्षेमध्ये किती बसतात? 32 इलेक्ट्रॉन बसतात. बरोबर. तर अशा पद्धतीचं ही रचना आपण पाहिलेली आहे. यानुसार आपण अॅल्युमिनियम मध्ये जाऊ. आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 13. पहा नियमानुसार पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती? 8. 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 आणि 2 किती झाले? 10. शिल्लक किती राहिले अजून? 3. म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन घेणार आपण? 3 इलेक्ट्रॉन घेणार. येते लक्षात? आता सर्वात अगोदर या अगोदरची कन्सेप्ट मी सांगितली तुम्हाला, ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास. सांगा आता जेव्हा मी याचा ऍटॉमिक नंबर काढेल अॅल्युमिनियमचा, तर ऍटॉमिक नंबर साठी माझ्याकडे कोणतं सिम्बॉल आहे? झेड. ऍटॉमिक नंबर कोणाची संख्या आहे? प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची? सांगा प्रोटॉनची संख्या किती आहे? 13. म्हणून ऍटॉमिक नंबर सुद्धा किती असेल? 13च असेल. त्यानंतर दुसरा आहे ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला काय सांगितला? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. सांगा 13 आणि 14 ची जर बेरीज केली तुम्ही तर किती येते ते? 27. ओके. मग ऍटॉमिक नंबर 13, ऍटॉमिक मास किती आलं? 27. आता आपल्याला अॅल्युमिनियमचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. सांगा मी काय सांगितलं होतं तुम्हाला? लोअर केस मध्ये काय लिहायचा? ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर किती आला? 13. आणि ऍटॉमिक मास नंबर किती आला? 27. तो कुठे लिहायचा आहे? अप्पर केस मध्ये. ओके. हे रिप्रेझेंटेशन आपण शिकलो. आता पुढची कन्सेप्ट होती आपली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉन आहे 13, तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कसं असेल सोडियम मध्ये, अॅल्युमिनियम मध्ये? तर सांगा पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसले? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 3.
मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं 283 कसं आलं 283 आणि त्यासाठी ऑक्टेट रूलचे जे नियम आपल्याला फॉलो करायचे आहे ही जी पहिली कक्षा होती ही कोणती होती के, ही दुसरी कक्षा एल, तिसरी कक्षा एम आणि कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन फिल करायचे हे रूल्स आपण शिकलेलो बरोबर. त्यानुसार हे जे 13 इलेक्ट्रॉन होते त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 283. आता आपली आजची जी चौथी कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे तर ती आहे पहा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय कन्सेप्ट शिकायची आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय आहे तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट सेल ऑफ द एलिमेंट किंवा ऍटम. म्हणजे कोणत्याही अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये, बाह्यतम म्हणजे काय सर्वात बाहेरची कक्षा. याला 3 कक्षा आहेत. कोणाला ॲल्युमिनियमला. ही कितवी आहे की पहिली कक्षा, ही एल दुसरी कक्षा, ही एम त्याची तिसरी कक्षा. मला सांगा सर्वात बाहेरची कक्षा कोणती त्याची एम. सर्वात बाहेरच्या कक्षेला म्हणायचं पहा आउटर मोस्ट सेल. काय म्हणायचं आउटर मोस्ट सेल. लक्षात आलं आउटर मोस्ट सेल कसं म्हणायचं कोणत्याही अणूच्या बाह्यतम कक्षेला काय म्हणायचं असतं आउटर मोस्ट सेल. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची डेफिनेशन काय सांगते बरं पहा. डेफिनेशन काय ना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट. आता आउटर मोस्ट सेलला आणखीन एक नाव आहे पहा ते नाव आहे व्हॅलेन्स शेल. काय नाव आहे व्हॅलेन्स शेल. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट काय सांगायली आपल्याला की कोणत्याही अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे आउटरमोस्ट किंवा व्हॅलेन्स शेल मध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही काय असते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग आता मला सांगा ॲल्युमिनियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ची संख्या काढायची आपल्याला. मला सांगा त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 3. मग त्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती असणार 3 असणार. येते लक्षात. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण समजून घेतलं ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन साठी. आता मी ड्रॉइंग करत नाही फक्त इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट सांगतो. हा एक ऍटम आहे क्लोरीन. कोणता आहे क्लोरीन. आता या क्लोरीनची संज्ञा आहे Cl. यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 17. किती आहे 17. आता याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे पहा 287. काय आहे 287. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7. आता यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर किती येईल बरं. किती येईल इथं 7 येईल. का कारण KLM सर्वात आउटर मोस्ट सेल कोणती आहे त्याची एम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 7. ती त्याची आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल आहे. त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्यालाच काय म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. येते लक्षात. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेऊ पहा आपण पोटॅशियमचं. आता पोटॅशियम ज्याची संज्ञा काय आहे के, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 19 आणि याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या अगोदर लर्न केलं आपण तर ते आहे पहा 2881. ओके. मग आता मला सांगा की पोटॅशियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल. किती असेल 1च. का कारण ही त्याची के कक्षा आहे, ही एल, ही एम,
आणि ही आता N. आता एक लक्षात घ्या, क्लोरीन मध्ये काय होतं बरं, क्रोम मध्ये 3च कक्षा होत्या, कोणत्या कोणत्या, KLM. मग 3च कक्षा असल्यामुळे क्लोरीन मध्ये M ही कक्षा कोणती कक्षा होती, आउटरमोस्ट सेल. परंतु पोटॅशियम मध्ये जर पाहिलं तर KLMN 4 कक्षा आहेत. सर्वात बाहेरची कक्षा कोणती आहे, N. म्हणून N ही त्याची कोणती सेल असेल, आउटरमोस्ट सेल असेल. म्हणजे आउटरमोस्ट सेल ही फिक्स असते का बरं, नाही. आउटरमोस्ट सेल ही किती कक्षा आहेत त्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे का, किती कक्षा असतात त्यावर डिपेंड आहे. जसं की आणखीन एक उदाहरण घेऊ आपण हेलियमचं. आता याची हेलियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. किती आहे, 2. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा किती आहे, 2च आहे. कारण त्याच्यामध्ये एकच कक्षा आहे. कोणती कक्षा आहे त्याच्यामध्ये, K. म्हणून पहिलीच कक्षा ही त्याची कोणती कक्षा असेल, आउटरमोस्ट सेल असेल. येते लक्षात. त्यानंतर आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. ते उदाहरण असेल पहा आर्गॉन. आता आर्गॉन जो इलेमेंट आहे त्यामध्ये त्याचा जो ऍटॉमिक नंबर आहे, इथं आपण ऍटॉमिक नंबर लिहिलाय, ऍटॉमिक नंबर सुद्धा 2 आहे त्याचा. आर्गॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 18. इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, 18. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण तर ते आहे 288. किती आहे त्याच्यामध्ये, 288. आता याच्यात सांगा किती कक्षा आल्या, KLM. म्हणजे M ही त्याची कोणती कक्षा झाली, आउटरमोस्ट सेल. आता आउटरमोस्ट सेल संदर्भात काही अडचण आहे का, नाही. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढू. सांगा, जेव्हा आपण हेलियमचा विचार केला किती त्याची आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनची संख्या 2च येईल, कारण एकच कक्षा आहे, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 2. आर्गॉन संदर्भात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगा किती आहे, 8. ओके. सो आता तुमचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ही संकल्पना क्लिअर आहे. आता आपण पुढे चलो. आता मला जी 5वी कन्सेप्ट तुम्हाला शिकवायची आहे ती आहे व्हॅलेन्सी. काय आहे, व्हॅलेन्सी. आता ही व्हॅलेन्सी काय आहे, तर व्हॅलेन्सी जी आहे ना, तर ते आहे पहा कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ऍटम. काय म्हणलं मी याला, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ऍटम. की एखादा ऍटम, आता आपण पाहिलं की त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता हा किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा घेऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनची शेअरिंग करू शकतो, यावरून त्याची काय ठरते, व्हॅलेन्सी. कारण पहा धातू मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन डोनेट करणे, ओके. नॉन मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉनला काय करणे, ऍक्सेप्ट करणे. आणि काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही केमिकल रिएक्शन दरम्यान, ते इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, शेअरिंग करतात. यामध्ये 2 बॉन्ड आहेत, पहिलं करणारे आपण आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. ते आपल्या नंतरचा विषय. सध्या आपण व्हॅलेन्सी शिकून घ्यायलो. व्हॅलेन्सीला मी म्हणलो कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट. आता व्हॅलेन्सीचा एक नियम लक्षात ठेवायचा की व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे दोन्ही सारखे असतात. दोन्ही कसे असतात, सारखे. पण कुठपर्यंत, 4 पर्यंत फक्त. कुठपर्यंत, 4 पर्यंत. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त गेली की त्याला 8 मधून वजा करायचं. कशामधून वजा करायचं, 8 मधून वजा करायचं. येते लक्षात. काय सांगितलं तुम्हाला की व्हॅलेन्सी जी आहे ही मॅक्झिमम किती असू शकते, 4. व्हॅलेन्सी मॅक्झिमम किती असू शकते, 4. आणि जर
व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 4 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ती संख्या 8 मधून काय करायची आहे, मायनस करायची. जसं की पहा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला मी मानतो x. काय मानतो मी, x. मग आता व्हॅलेन्सी सुद्धा x असते, पण कुठपर्यंत, जोपर्यंत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 4 पर्यंत आहे. 4 पेक्षा वाढली की 8 मधून x तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. एक्झाम्पल पाहू आपण. इथे एक्झाम्पल कोणाचं आहे, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे बरं, 3. म्हणून त्याची व्हॅलेन्सी सुद्धा किती आहे, 3 आहे. ही 3 का आली, कारण 3 अंक 5 पेक्षा जास्त आहे का, 4 पेक्षा जास्त आहे का. आपल्याला 4 पेक्षा जास्त नको, 4 पर्यंत चालतं. 4 पर्यंत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी एकमेकांच्या काय आहे, इक्वल आहे. म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 3 आणि व्हॅलेन्सी सुद्धा किती ॲल्युमिनियमची, 3च आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. क्लोरीन मध्ये मला सांगा, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आला होता तो किती आला होता, 7 आहे का, 4 पेक्षा जास्त. मग 4 पेक्षा जास्त असेल तर अशा केस मध्ये जर व्हॅलेन्सी काढायची असेल तर व्हॅलेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, 8 - x. पण हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, जेव्हा x इज ग्रेटर दॅन 4. केव्हा फॉर्म्युला वापरायचा, x इज ग्रेटर दॅन 4. x काय आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ती 4 पेक्षा जास्त असेल तर व्हॅलेन्सी काढण्याचा नियम काय आहे, 8 - x. सांगा, 8 मधून x वजा करू, x ची किंमत किती आपल्याकडे सध्या, 7. मग आता सांगा क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, 1. मात्र त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 7. इथं पहा पोटॅशियम. पोटॅशियम मध्ये सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आली होती, 1. मग आता व्हॅलेन्सी किती असेल बरं, किती असेल, 1च. कारण आपल्याला कुठपर्यंत जमतं, 4 पर्यंत, अप टू 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी सारखी असते. आता याला एक अपवाद सुद्धा आहे पहा, आणि ऑक्टेट रोलला अपवाद कोण आहे, हेलियम. कोण आहे, हेलियम. कारण हेलियम मध्ये तुम्ही पाहिलं की x म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आली, 2. आणि तुम्हाला काय वाटेल की याची व्हॅलेन्सी सुद्धा किती असेल, 2च असेल. परंतु हे चुकीचं आहे. हे चुकीचं का आहे, सर्वात सुरुवातीला आपण पाहिलं होतं की पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात, 2. मग आता आपण हेलियम मध्ये येऊ. हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आहे. जसं की पहा, हे त्याचं न्यूक्लियस, ही त्याची एकच कक्षा. एक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन भरले मी, 2. आणि जास्तीत जास्त के कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 2च. मग जितके इलेक्ट्रॉन पाहिजे तितके इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे. म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण नाही, पण त्याचं द्विक कंप्लीट आहे. पहिली कक्षा पूर्ण आहे त्याची. आता मला सांगा, पहिल्या कक्षेमध्ये तिसरा इलेक्ट्रॉन बसू शकतो का, नाही. म्हणून हेलियम संदर्भात लक्षात ठेवायचं की त्याचं डोप्लेट कंप्लीट आहे. काय शब्द वापरला मी, डोप्लेट कंप्लीट आहे. हा एक इनर्ट गॅस आहे, म्हणजे त्याची पहिली कक्षा पूर्ण आहे. द्विक, मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण, द्विक पूर्ण आहे त्याचं. आणि द्विक पूर्ण असल्यामुळं याची जेव्हा आपण व्हॅलेन्सी काढू तर याचा रूल्स बदलतो आणि ही व्हॅलेन्सी 2 नाही, ही व्हॅलेन्सी किती येते, 0 येते. लक्षात येईल. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकत होते, 2 त्याच्याकडे ऑलरेडी आहे. इथं ऑक्टेटचा नियम लागू होतो का, नाही. इथं कोणता नियम लागू होतो, डुप्लेटचा. त्याचं द्विक पूर्ण आहे म्हणून हेलियमची व्हॅलेन्सी किती आहे, 0. सेम पद्धतीने आरागॉन पहा. आरागॉन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 1. आता मला सांगा, याची जेव्हा व्हॅलेन्सी काढायची असेल, पहा x ची व्हॅल्यू किती आली, 8. आपला नियम काय आहे,
की एक्स ची किंमत 4 पेक्षा जास्त असेल तर व्हॅलेन्सी काढताना फॉर्म्युला काय वापरायचा 8 मायनस एक्स 8 ला 8 एक्स ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 8 व्हॅलेन्सी किती आली 0 कारण पहा तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 8 म्हणजे अरागॉन Ar कोणाची संज्ञा आहे अरागॉनची अरागॉनचं काय कम्प्लीट आहे बरं ऑक्टेट कम्प्लीट आहे काय कम्प्लीट आहे त्याचं अष्टक पूर्ण आहे आणि ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळं तो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो ना घेऊ शकतो म्हणजे इलेक्ट्रॉन देतही नाही इलेक्ट्रॉन घेतही नाही तो सुद्धा निष्क्रिय वायू आहे पहा हे आणि हे दोन्ही निष्क्रिय वायू आहेत त्यांना इंग्रजीमध्ये इनर्ट गॅस म्हणतात काय म्हणतात इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅसेस आणि नोबेल गॅसेस कोणते कोणते पहा हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन हे सर्वच्या सर्व काय आहे नोबेल गॅसेस आहेत फक्त हेलियम मध्ये डुप्लेट कम्प्लीट असतं आणि बाकीच्या मध्ये काय कम्प्लीट असतं ऑक्टेट पण सर्व नोबेल गॅसची व्हॅलेन्सी किती असते 0 काय तर पहा हेलियम याची व्हॅलेन्सी किती आली 0 आणि जो आर्गॉन होता त्याची सुद्धा व्हॅलेन्सी काय आली 0 आली नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू पहिले जे 20 मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन पासून तर कॅल्शियम पर्यंत या सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी हे सगळं समजून घेऊ